परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताड पांगरी केंद्र शिंगणापूर परभणीची शैक्षणिक सहल। नवीन व्हिडिओ, कोकणातली नवीन खबर, तुम्हाला थोडंसं रोड सेफ्टीच्या अवेअरनेससाठी आपण काम करतो। माझ्या चॅनलवर तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघत असता। कोकण फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे। विदर्भातून आणि मराठवाड्यातून भरपूर सहली येत असतात। सहली संदर्भातच ही एस टी दिसते का तुम्हाला? बघा आता व्यवस्थित सविस्तर वर्णन व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे। आणि 2-3 प्रश्न आहेत, त्याची उत्तरही मला तुमच्या लोकांकडून पाहिजेत। नक्की उत्तरं द्या, कमेंट करा। परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताड पांगरी केंद्र शिंगणापूर परभणीची शैक्षणिक सहल कोकणात आली होती। आता कधी आली, कशाला आली, ते सगळे माहिती घेणार आहे मी। मुलं आहेत गाडीमध्ये 10वीपर्यंतची 8वीपर्यंतची, पूर्ण माहिती घेणार। गाडीचं नुकसान बघा, हे एवढंसं लागलेलं आहे समोरचं। आता ज्या गाडीला हिची गाडीची टक्कर झाली तीही गाडी दाखवणार। मुद्दा महत्त्वाचा असा आहे, तुम्ही शिक्षक आहात का? नाही। हां, मुद्दा महत्त्वाचा असा आहे की 50 पोरांची जबाबदारी जर एस टी महामंडळाची आहे। आता पुढचा मुद्दा, चला मुलांना 2-3 तास शक्यतो झाले आहेत बहुतेक। मी त्यांच्यासाठी थोडंसं पाणी आणि वेफर्स आणि कोल्ड्रिंक घेऊन आलो, ते पहिले त्यांना देऊया, मग मुद्द्यावर चर्चा करूया। 3 तास झाले आहेत, मुलं रस्त्यावरच आहेत। आता ती गेलीत पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी। अर्धा मुद्दा तुम्हाला सांगितला आहे मी। आता पुढची गाडी दाखवणार आहे, ज्या गाडीचा अपघात झाला आहे तो। आता ही पोरं आहेत, यांना मी म्हटलं 2-3 तासापासून पोरं अशीच आहेत, बारकी बारकी छोटी छोटी मुलं आहेत। मग सर, किती तास झाले मुलं घेऊन तुम्ही रस्त्यावर आहे? दुपारी 2 वाजता। मग तुम्ही त्या चालकांना, वाहकांना विचारलं का की हे काय तुमचा प्रकार आहे? तुम्ही व्यवस्था अजून एस टीची केली का नाही? आमची पोरं रस्त्यावर करार करून आणलाय ना, पैसे दिलेत ना एस टी महामंडळाला? हो। का फ्रीमध्ये आणलं एस टी? नाही। हां, मग तुम्ही विचारलं ना त्यांना? हो। आता तुमची जर नावं त्या FIR मध्ये टाकली तर तुम्ही पण तारखेला यायला लागणार ना तुम्हाला देवरुखला? हां, नाही। कसं नाही? तुम्ही साक्षीदार आहात त्याचे ॲक्सिडेंटचे। बघा, जी गोष्ट मिटली असती त्याला मुद्दामून एवढं ताणवणं चांगलं नसते। समोरची व्यक्ती त्या एस टी महामंडळाचं नुकसान द्यायला तयार होता, त्यानं चूकही कबूल केला, तरीही जर कंप्लेंट करून पोरांना 5-7 तास जर ताटकवत असतील तर ही बाब चुकीची ना सर? बरोबर। मग प्रायव्हेट गाडी आणलेली परवडेल ना? मग शासनाच्या गाडीचा फायदा काय? बरोबर काय? चुकीचं आहे? नाही, बरोबर। हां, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आता जातो जरा मुलांना विचारतो, काय त्रास झाला मुलांना? बघितला तुम्ही? नाही। मुली किती आहेत गाडीमध्ये? गाडीमध्ये मुली आहेत तुमच्या। हां सर, तुमचं नाव अगोदर सांगा मला। चव्हाण जगन्नाथ लक्ष्मणराव। आणि तुम्ही किती शिक्षक आलाय सोबत? आम्ही 5 जण आहे। 5 जण। आणि मुली किती आहेत त्यांच्यामध्ये? त्यांच्यामध्ये मुली आहेत आमच्या। हां, अंदाजे सांगा मला। हो। अंदाजे किती मुली आहेत? मग अंदाजे 27 मुली आहेत। 27 मुली आहेत आणि 27 मुलं आहेत। मुलं आहेत। म्हणजे मुलींची व्यवस्था ह्या एका घरामध्ये झाली काय 27 लोकांची? हो। म्हणजे हे आपण लोकांना त्रासच दिला ना एकंदर, बरोबर ना? मग ही जबाबदारी कोणाची होती? एस टी महामंडळाची नव्हती का? की तुमच्या गाडीचा अपघात झाला म्हटलं लगेच दुसरी गाडी आली पाहिजे का नाही? आली पाहिजे। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। तुमची काही चूक नाही, तुम्ही गव्हर्नमेंटला पैसे दिलाय, तुम्ही जनतेच्या, सरकारचं भलं केलंय, तुमचं भलं झालं का? 3 तास झाली पोरं रस्त्यावरती आहे, तर तो ड्रायव्हर तिथं पोलीस स्टेशनला आहे। मग महामंडळ गाडी पाठवली नाही ना अजून? ठीक आहे, चला आता मुलांना कोकणात फिरण्यासाठी ही पोरं आली आहेत। 5वी पासून 10वी पर्यंत आहेत काही? 8वी ते 10वी? तिसरी 8वी, तिसरी ते 8वी पर्यंत। कोकण आवडलं का रे तुम्हाला? मग आता गाडीचा अपघात झाला, तुम्ही किती तास झाला इथं बसलाय? 2-3 तास झाले ना? मग आता एवढ्यात तुम्ही कुठे चाललेला? घरी चाललेला परत? रायगडला। मग तुमच्या नियोजनात सगळा बोजवारा उडाला आहे ना आता पुढचा वेळ कसा कव्हर करणार सर? कसा करणार पुढचा वेळ कव्हर? एस टी महामंडळ तुम्हाला फ्रीमध्ये देईल का गाडी पुढं तेवढे तास? एवढा वेळ तुम्ही चर्चा केला काय? तुम्ही जाब विचारला काय जिथे तुम्ही करार केला त्यांना? एस टी महामंडळाच्या डेपोला तुम्ही मॅनेजरला कॉल केला काय सर? नाही, अजून काय केलं नाही। इथली प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ह्या मुलांचं तुम्ही जबाबदार आहात, मग तुम्ही का कॉल केला नाही अजून? ॲक्सिडेंट झाल्या तुम्हाला गाडी त्यांनी अवलंब करून दिलं का नाही? सांगा मला अगोदर, काय कारण आहे त्याचं? तुम्ही का शांत बसला? ह्या पोरांना घेऊन असं हे बसणं बरोबर आहे का? आज ही आमच्या कोकणातली माणसं आहेत, घर दिलंय तुम्हाला म्हणून ठीक आहे, नसतं घर मग यांचं टॉयलेटचं, युरिनचं कसं केलं असतं तुम्ही? यांचं कसं, आमचा काय कसं असतं त्यांचं सांगणं की जितका वेळ समजा त्यांचा
केलेला आहे. समजा आमचा वेळ त्यांनी घेतलेला आहे, तर तो वेळ ते जास्तीचा वेळ आम्हाला. साहेब जास्तीत देशील का हे पोरांना त्रास का? तुम्ही वेळेचा प्रश्न नाही इथं पोरं सहलीसाठी आई बापापासून दूर तुमच्या जबाबदारीवर आहेत. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. जर कायद्यानंच एसटी चालत असेल, आता छोट्याशा अपघाताला जर ते FIRच करणार असतील, मग तुम्ही का सांगितलं त्यांना की 3 तासाचा तुमचा पगार बुडतो का नाही? हो ना. तुम्ही ड्युटीवर आहात ना, हो. तुमच्या पगाराचं काय, ह्या पोरांच्या खेळाचं काय, त्यांच्या आई वडिलांच्या काळजीचं काय? मग हे पण कायद्यानं होऊ दे ना. मग एसटी दुसरी का नाही लगेच? म्हणजे परभणी जिल्ह्याची जी एसटी आहे ती की महाराष्ट्र शासनाची एसटी आहे? महाराष्ट्र. मग महाराष्ट्र शासनानं का सोय केली नाही आपली? बरोबर. हे महत्त्वाचं आहे. हा मुद्दा मांडायचं कारण सर असं आहे, जर समोरचा व्यक्ती तडजोड करायला तयार होता, तुमच्या गाडीचं नुकसानही नाही आहे, ह्या 50 पोरांना 3-4 तास झाले हे बसले तिथं, खेळला का तुम्ही? बसलायच रे. हां, खेळा. भारी वाटलं कोकण? हां, भारी वाटलं कोकण. कसं असते माहिती दादा, तर तो तडजोड करायला तयार की पोरं पटकन जाऊ दे आपल्या मार्गाला. तुम्ही तडजोड केली पाहिजे हो. कोणाला अपघात नाही, कोण जखमी नाही, तुमचं त्या गाडीचं पूर्ण नुकसान झालं, समोरच्या व्यक्तीचं पूर्ण नुकसान झालंय. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी खाल्ला का रे आणलेलं ते आता? हां, खाल्लं पण आहे, एवढ्या लवकर खाल्लं? आता मी तुम्हाला चिप्स आणि कोल्ड्रिंक आणलंय, ते द्या त्यांना पोरांना खाऊ. आमच्यासोबत काय सर, आमच्यासोबत जेवण आहे. साहेब असू दे जेवण. तुम्ही कोकणात आमचे पाहुणे आहात आणि ही बारकी बारकी पोरं आहे ही निष्पाप आहे सगळी. ह्यांच्यासाठी सगळं आहे, तुमच्यासाठी आणलेलं नाही मी. त्यांना द्या ते, तेवढं त्यांना मी प्रेमापोटी आणलंय, तेवढं त्यांना द्या. ठीक आहे. आता मी माझ्या हस्ते काय नको मला, काय नाही नाही, मला तुम्हीच द्यायचं, पोरांनी खायचं. ठीक आहे. काय माझं काय, मला नावाची गरज नाही. साहेब तसं नाही, मी वेगळा माणूस आहे. नाही साहेब, मी काय विषय नाही. चला बाबांनो, तुम्ही घ्या सगळ्यांनी. आणि आता लगेच आता तुम्हाला मी 15 मिनिटात एसटी अवेलेबल करायची व्यवस्था करतो. बघा, फक्त बघा ही गाडी किंवा दुसरी गाडी. ठीक आहे. हाच तो अपघाताचा ठिकाण आहे. ही गाडी कल्याणवरून निघाली होती गणपतीपुळेला. नवरा बायको, एक छोटं मूल. या भागात गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि गाडी इकडे येऊन पलटी मारली. आता एसटीला तुम्ही बघितलाच कितीचं नुकसान झाले आणि ह्या गाडीचं किती नुकसान झाले. जर समोरचा व्यक्ती नुकसान भरपाई द्यायला जागेवर तयार होता त्या पत्र्याच्या वाकलेला, तर तिथं तडजोड मुलांसाठी का असेना प्रशासनानं केली पाहिजे होती. आता केस करून कोर्टामध्ये ऑलरेडी 2-2.5 करोड केसेस पेंडिंग आहेत, त्यात अनेक भर पडेल आणि ही पोरं अजूनही 2 तास इथून जाणार नाही आहेत. ही पद्धत जराशी मला चुकीची वाटली, म्हणून हा व्हिडिओ बनवला मी की काय प्रकार आहे हा, की जर जिथल्या तिथं मिटलं असतं, जर समोरचा माणूस तयार आहे तर मिटायला पाहिजे होतं. कारण बारकी बारकी छोटी मुलं आहेत आणि आता अंधारही दाटायला लागला आहे. मला चांगलं वाटलं नाही म्हणून मी व्हिडिओ बनवला. तुमच्यासमोर प्रश्न ठेवतोय मी, एसटी प्रशासनालाही प्रश्न विचारतोय मी आणि महाराष्ट्र शासनालाही प्रश्न विचारतोय मी की ह्या तडजोड झाली असती का नाही. आणि जर तडजोड कायद्याने करायची नसेल तर ती लगेच मुलांसाठी गाडी एसटीनं उपलब्ध का करून दिली नाही. आणि आपल्या कोकणातल्या एका साध्या छोट्याशा घरामध्ये त्या मुलांना 3-4 तासापासून का थांबवण्यात आलं. 27 मुली त्याच्यामध्ये आहेत, 3री ते 8वी 9वीची पोरं आहेत. मग हा सगळा प्रकार किळसवाना आहे. लगेच निर्णय घेतला असता, पण एस टीचा चालक असू दे किंवा ते डेपो परभणीवरला मॅनेजर असू दे, कोणच स्वतःवरती जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. बाकी तुम्ही समजदार आहात. तुमच्यासमोर मुद्दा मांडलेला आहे आणि माझं काम आहे दाखवणे, बोलणे, उजागर करणे. बाकी मी काय करू शकत नाही. तुमच्या लोकांच्या समोर ह्या गोष्टी ठेवल्यात. बघा, असेही प्रकार घडतात. मग कधीकधी असं वाटतंय की शैक्षणिक सहल खाजगी बसने केलेली चांगली. ही बाजू बघा, पूर्ण चेपला गाडी, नवीनच गाडी आहे. आता ही गाडी थोडीशी काढल्या मी बाहेर. आता परिस्थिती बघा गाडीची किती नुकसान आहे. मला वाटतं ही गाडी अंदाजे टोटल लॉसच आहे. हे बघा, परिस्थिती फार बिकट आहे गाडीची. चला ठीक आहे. आता त्या बाजून जरा बघूया कितपत गाडीचं नुकसान आहे. टॉप तर गेलेला आहे.